आज आलो होतो ओपन लेकला खास ओपन फेस्टिवल बघण्यासाठी। नेमके असं आला की ताईने बघितला रीलवर एक आज काहीच नाही तुम्ही वाईट वाटला बरोबर आणि आम्ही खूप लांबून आलो. खूप मजा काय करू तुम्ही सांगा, काहीतरी आम्हाला ऑप्शन द्या. आता आम्हाला घरी पण जायचं, एवढं लांब घरी जायचं. हो आता तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। रात्रीच्या वाजल्या 12:02 आणि मी आहे ओपन लेकला। आज आलो होतो ओपन लेकला खास ओपन फेस्टिवल बघण्यासाठी, कारण की माझी ताई बोलली होती तो ओपन महोत्सव आहे तुमचा। कार ना फोटो पहिले व्हिडिओ तर होते ना, कार ना तुमचा, कार ना पहिले ओपन फेस्टिवल आहे त्याच्यासाठी आलो होतो। पण नेमके असं आला की ताईने बघितला रीलवर 31 ते 2 असा ओपन लेक फेस्टिवल आहे आणि नेमके येऊन बघितला तिथं आज काहीच नाही। तुम्ही चारी बाजूला बघू शकता, सगळा कालोख मीठ अंधार आहे तर कोणीच नाही। चांगलं आलं की जे मी रीलमध्ये बघितलं होतं, टी व्हीमध्ये बघितलं होतं, जी पांडुरंगाची मूर्ती जी ओपन लेकला लावलेली ती आज मला प्रत्यक्षात बघायला मिळाली। काय देखणं रूप आहे तिचं बघा, एक त्याची डिटेलिंग बघा किती छान आहे, एक नंबर दिसतं। पहिल्यांदाच आम्ही आलो आणि समोर चंद्र आणि चंद्राच्या समोर एवढं अप्रतिम असं अप्रतिम असं दिसतंय समोरून बघा, एवढं खतरनाक चंद्राचा। तेव्हा माझा आत्याचा बोऱ्या आत करतो काहीतरी बोलशील तेव्हा समजाल ना, तेवढाच लाईक कर, शेअर कर। अरे ते व्हिडिओ बघच नाही। हा तुम्ही ठाण्यामधून बघत असाल तर कमेंट करा नक्की आणि सांगा तुम्ही कधी आलात काही तशी। तू बोल ना काहीतरी, तू भोकरीच्या आला एवढं लांबच्या बोल ना। आवाज नाही जात तुझा, आता बोल। आम्ही ओपनला आलेले आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मी 2 शब्द बोलतो, जास्त बोलणार नाही। हां, तर आम्ही फेस्टिवलसाठी आलेले आहेत, पण ते कॅन्सल होऊन ते 5 तारखेला होणार आहे। बरोबर। तर त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं आहे। बरोबर। आणि आम्ही खूप लांबून आलो, खूप म्हणजे एवढं लांबून आलो, 30 किलो तांदळाची गोण घेऊन आणि आमच्या दोघांचा वजन येतो वेगळा ना। 1-1.5 तास आम्ही ट्रॉफिक मध्ये राहून, तो विषय वेगळा, तो विषय वेगळा आहे। आता काय करू तुम्ही सांगा, काहीतरी आम्हाला ऑप्शन द्या। आता आम्हाला घरी पण जायचं, एवढं लांब घरी जायचं, आता 30 किलोमीटर जायचं आम्हाला। परत बोलतो 5 तारखेपासून चालू, 5 तारखेला बोलतो परत येणार आहे। आता काय करू तुम्ही कमेंट करा, येऊ की नको आम्ही परत, ना तुम्हाला सगळं दाखवू का नको। पण इथं वातावरण एवढं भारी असं वाटतंय की 5 तारखेला यावा। 12 वाजलं, 12 याच्या नंतर बघू आता पुढे कुठेतरी येतो। तुम्ही नजारा बघू शकता वरती, किती खतरनाक आहे, एवढं खतरनाक आहे ना। तुम्ही पण या, एकदा विजिट करा। हेच सांगेन मी, एकदा येऊन बघा, तुम्हाला शांती नाही भेटली तर पीस भेटेल काहीतरी। आता इकडं खाली आलेले आहेत, तिकडं जिथं ओपन लेकचं पाणी वगैरे आहे तिथं रात्रीचे 12 वाजलं कोणच नाही, पण आम्ही आहेत।
इथे आम्हाला एवढं आले लग्न दहा जाऊ. आता लघवी आले तर त्या रोखून धरायला लागेल आपल्याला, कारण की इकडे दिवाळी आहे काही तशी. मित्रांनो इथं दिवं बघा किती भारी लावलं, दिवं लावलं तेवढा भारी. कोणच नाही ना, आम्ही फक्त दोघा, नाही आमची ताई नाही ते ताईचे मिस्टर, बस. ते लोकांची जरा प्रायव्हसी आहे, आपण जाऊन फायदा नाही. मित्रांनो लाईट बघा किती एस्थेटिक वाटतं की नाही, एस्थेटिक. तर मग ते एस्थेटिक म्हणजे माहिती आहे का काय तुझा पण व्हिडिओ मध्ये फीचर झालाय, तुला काय वाटतं? हा कसं वाटतं? हो काय नाही, कालो घे निसता काय दिसणार मला वाटलं एवढं हे भारी. उलट इकडे सेवा मित्रांनो, काही दिवसात 2-3 दिवसात त्या पूर्ण लाईटी अशा एकदम जगमगून निघतील. पण त्या दिवशी आम्ही येऊ का नाही तर माहीत नाही. आम्ही फार लांबून आलेले आहेत, इगतपुरी, घोटी, नाशिक, अमरावती तिकडून आलेले आहेत आम्ही. हे बघा इकडं टेबल सीट नाही, हेल्मेट नाही, काय नाही. आमच्याकडे आहे, आम्ही एकदम स्लो चाललोय. बघा आमच्याकडे हेल्मेट आहे, पण तो आम्ही ठेवला आहे एकदम स्लो. पण 2-3 दिवसानंतर हे पूर्ण जगमगून जाणार आहे, एक नंबर दिसणार आहे. आणि मित्रांनो कसं आहे, आता बाबा लय थंडी हो खूप ठाण्यामध्ये. पण आम्हाला वाटला नव्हता की इकडे एवढा असेल. पण अजून आम्हाला इथून 50 किलोमीटर जायचं आहे. आता आम्हाला इथून जायचं आहे दुबई लास्ट दुबई स्टॉप आहे आमचा. त्याच्यानंतर आम्ही थोडा पुढं सौदीपर्यंत थांबू. नंतर मग ते सौदीच्या बाजूला भेवंडी येईल ना, मग भेवंडीला थांबू. आमची ताई मंडळी चाललेत, पण भाऊजींना वाटतं झोप आले म्हणून आम्ही लवकर निघालो. हाय करा हाय. अरे मग येते ना, तेव्हा ना आपण येतो परफेक्ट दिसतंय. आपला कामच विषय आहे ना. पण जरासा थोडा 5 तारखेला आला असता ना, आता अजून बरा वाटला असता. पण आता बघू कसं काय आहे काय नाही. ही एंट्री बघा, आम्ही तुम्हाला दाखवला ना. हा काय लावले? हा नाही तर मित्रांनो मॅच लावले एकदम. ही मॅच चालू कसली? अरे झालेली मॅच. ही एंट्री आहे मित्रांनो, काही दिवसात चालू होणार आहे. ही एंट्री चालू होणार आहे बाबा. ही एंट्री खराब होती मित्रांनो. त्याच्याकडे तिकडे लक्ष नका देऊन त्या एंट्रीकडे. गॅरेज डिटेलिंग स्टुडिओ आहे, एक नंबर. गाड्या कोणाला जर डिटेल करायच्या असतील तर इथेच सगळं आहे. ॲड्रेस देतो ठाण्यामध्ये कुठं पण या, फक्त आपलं नाव सांगा, कुणाल क्रिएशन. घरपास आणून सोडतील. याला नाही बोलतात, यो भेवंडीचा आहे. हा रस्ता अख्खा जगमगून निघणार आहे, जबरदस्त. ताई समागे आहेत, ओळखीचा भेटाय पाहिजे. बोल कोण तवा माज मरो आपण. गोबर आहे सगळीकडे आता एकदम स्मशान संतता चालू आहे. हा तिलकवाडी वगैरे असं. ओपनला बस पण येते, तुम्ही बसला पण येऊ शकता. एकदम बस आहे. किती रुपये तिकीट विचारायला लागेल, याला पण माहित नाही. आम्ही नवीनच आहेत ना, पहिल्यांदा तिकडे आलोय. 100% घरपोच सेवा देण्यात येईल. फक्त संपर्क करा 9922222222. तुम्ही आले तर आम्हाला बरा वाटेल. कशा रात्रीच्या गाड्या आहेत, एक नंबर गाड्या आहेत ना. अरे आपण तुम्हाला एकदम चांगला दाखवतो. आवाज काय हा आमचं नाव सांगायचा ना, याचा पण नाव सांगायचा. यो BMC मध्ये कामाला आहे. लगेच तुम्हाला काय खुर्ची देतील लगेच बसायला. बोलतील खुर्चीवर बसा, मुकाच घरी निघा. इथं या LR चालणार नाही. असा ब्लॉग बनवायचा असते, समजला का? तू आता आपण फिरायला कधी जाता? बोल. हा तू नेशील तेव्हा, तू बोलशील तेव्हा. तुला सुट्टी नसते तेव्हा, तुला सुट्टी असेल का तेव्हा? मला कधी मला हो, पण मग सुट्टी आपण फिरायला तर पाहिजे र. फिरल्याशिवाय मजा नाही मित्रांनो. बघा मी याच्या आधी कधीच नाही फिरलो, कधीच नाही. एवढा फिरलो कधीच नाही. पण आता हा खास व्लॉगिंग साठी
का आता आपल्या पब्लिकला दाखवायचं आहे ना, आपल्याला पण फिरायचं. त्यांच्यासोबत मी पण फिरणार आहे ना, पब्लिकला पण दाखवणार आहे ना, मी पण फिरणार आहे. त्याच्यामुळं माझं पण स्वप्न साकार होईल ना, माझ्या रूपाने त्यांना पण बघायला भेटेल. काय ती वस्तुस्थिती आहे, काय रात्रीचं. आता आम्ही रात्रीच्या इथं फिरतो, काय एकदम लय शांतता. ही काय सगळ्या बिल्डिंग, सगळी लोक झोपल्यात, आम्ही फिरतो इकडं, सगळी लोक झोपल्यात. ही इकडं ठाणे शहर असं आहे का आपल्याकडं कधी पण बघाल ना, तर यावेळी सगळी दुकानं वगैरे सगळं बंद होतं. हा, पण इकडं असं आहे, इथं थांबव ना, बाजूने ना. इकडं असं आहे आम्हाला रस्ता पण समजा नाही, कुठून जायचा कुठून नाही. भल्या हे यांनी सांगितलं आम्हाला, म्हणजे आम्ही इथलीच आहेत, पण आम्ही नव्या नवसातून येतो ना. नव्या नवसातून आल्यामुळं आम्हाला काही माहीत होत नाही का बाबा कुठून रोड आहे कुठून नाही. पण अरे काय रे बोलत होतो माझी, कशाबद्दल तरी बोलत होतो. हा, फिरतो ना. हा, म्हणजे का बाबा ठाणा म्हणजे रात्रीचे नाईट लाईफ साठी भारी आहे. नाईट लाईफ करा तुम्ही, एक नंबर आहे. घर बसून आनंद देतो. हा आनंद देतो तुम्हाला हे आमचा जोडपा काय 100% ब्लॉग येणार हा, व्हायरल झालाच पाहिजे. याच्यात एखाद डायलॉग मित्रांनो तिथंशी आता एक असं झाला तर आम्ही फोटो काढत, आम्हाला काय फोटो काढून दिलेलं नाही. सगळ्यांच्या रील आता एकूण एक मी बघत ना, सगळी जण सगळी रील मला तर वाटत सगळे टिकटॉकरच आहेत. सगळी रील बनवत होती, 101 गाण्यावर रील बनवत होती. मला ते एक भोजपुरी गाणं आहे बघा, भोजपुरी का युपी साईडचा गाणं आहे, तो असा मोबाईल येतो ती काढायची होती. पण आपल्याला कुठं रील ना रील जमते, आपण काढू. हॅलो निडर अजित पवार निडर पेक्षा शब्द आहे आता आपण, कारण की या महाराष्ट्राचा लोकनेता हरवलेले शब्दच नाही आमच्याकडे बोलण्यासाठी. त्या दिवशी पण मी व्हिडिओ टाकली होती की हे विचारच नाही करू शकत याच्याबद्दल की हे असं होऊ शकतं. पण आज नियतीच्या पुढे कोणी बोलू शकत नाही. मित्रांनो सगळीकडे अजित पवारांचं यांचे फ्लेक्स लागलेले आहेत आणि सर्वजण त्यांना शोकाकुल आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत. आपण पण श्रद्धांजली देतो. आणि चंद्र बघा, चंद्र काय चंद्र आहे. चंद्र म्हणजे सगळ्यांनी बघितलं असेल. काय काही एक नंबर व्हिडिओ आहे त्या. बीजेपी काही मस्त व्हिडिओ. आपण सगळे बीजेपीचे झेंडा आलं आणि आता काहीतरी बघूया, काहीतरी खाऊया आपण. कसं यार, हा काहीतरी खाऊया पिऊया. जाम लगवे आले, पण बाथरूम कुठं भेटत नाही, काय माहित नाही काय नाही. आम्ही तर कोंबडी वडे खाता का? अरे बाप, हे बघा कोंबडी वडे, मालवणी कोंबडी वडे आलेला आहे. मी कोंबडी वडे मालवणी मेजवानी बघू आता काय भेटते. हे उद्या काय वार आहे? मंगळवार आहे ना? हा मंगळवार आहे, मग चालेल आम्हाला. नाही तर मग कसा गुरुवारी आपण खात नाही ना, म्हणजे आपण एक दिवसाचे भाऊ. काय अर्थ आहे, सगळी जेवायला आली ना सगळी मोबाईल हो. हा काय अर्थ आहे, हा जेवणावर लक्ष द्यायचं. काय याला तर काय बोलून फायदाच नाही. तर नुसता स्टोरी लावायच्या मागं लागलाय. मी तुम्हाला दाखवतो का तुम्ही काय करता या मोबाईल मध्ये नुसता. तर तुम्ही पण नका करू. आता 1 वाजलाय, झोपा. तेव्हा पोटा वाटतंय तर किती वाजता सोनाटा 1 वाजलाय. सोनाटाचा गेला 1 वाजलाय. आम्ही इथं आलो होतो. कोंबडी वडे मालवणी मेजवानी, कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर ऑर्डर करा. 100% बरोबर आहे ना. घरपोच सेवा उपलब्ध आहे. कोणाला असेल तर ऑर्डर करायची. स्वामी समर्थ. आता आले सोलकडी आहे काहीतरी, जरा पिऊन बघतो कशी आहे.
एक नंबर एक नंबर. काय म्हणजे असा आंबट मस्त लागला, भारी लागला. काय समजला नाही. भाऊजी बोललो भारी आहे, म्हणजे पचनासाठी चांगला आहे. याला दिलंय, यो काय पेत नाही अजून. ते ना पटापट बाबा तोंडावर लक्ष द्यायचे, तोंडावर. मजा आवडलेली नाही याला, पण मस्त आहे वस्तू भारी. भाऊजींच्या आवडीची वस्तू आहे. कटिंग समस्या आहे. आम्ही एक आता कोलंबी थाली आणि एक बोंबील थाली ना, ते बोंबील थाली यांचं लॉलीपॉप खाऊन झालेले आहेत. या दोन मागवलेले आहेत. आता आम्ही खातो. जेवण झाला होता, पण परत एकदा थोडाफार जेवण याने हारका चुकून टाकल्यात खाली. ते पण खा ना. तर आता आपला व्लॉग संपत आहे, आणि व्लॉग संपत असताना आपल्याला काय उपवन पण भेटला नाही. आपलं आयुष्य काय आहे काय समजत नाही असं काय आहे. तर आता आपला व्लॉग संपत आहे. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. तर तिथपर्यंत गुड नाईट.